सकाळी सकाळी स्वयंपाक झाला आणि लवकर मी शेंगदाणे भाजून ठेवलेले. किती दिवसापासून 2-3 दिवसापासून वरती ते हे बारीक करून ठेवते किंवा मग चटणी काहीतरी करते. स्मित गेला आहे शाळेमध्ये. इथे आहे आज कांद्याची पात केली आहे सुकी. मी जेवण करून घेते कारण स्मितचं जेवण वगैरे सगळं काही आवरून तो त्याच्या शाळेत गेला, मग मी शांततेत जेवण करू शकते. जेवण करते आणि कांद्याची पात, रात्री हलवा केलेला आणि एक पोळी. ओ कार कार, तू बसत नाही ना बाळ, तुला भीती वाटते. चला, स्मितला किती आनंद झालाय, बापरे. एक चला 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 चल, येते मी मागे, चल. हो पाणी पोळीत बसायचं का बाळ. स्मितला घेऊन गेले मी गंगेवर थोडंसं फिरून आणण्यासाठी, कारण की आज गंगेवर खूप छान रोषणाई केलेली होती. आजचं थोडंसं छान अशी गोदाघाट सजलेला होता. कारण की नाशिकला आज आलेले होते आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी. त्याच्यामुळे खूप सगळीकडेच सजवलेलं होतं, रस्ते वगैरे खूप छान केलेलं होतं. तर मी स्मितला घेऊन आले आणि बरीच अशी गर्दी झालेली होती. नेहमीपेक्षा आज गंगेवर भरपूर असे लोक आलेले होते बघण्यासाठी खास. आणि सुट्टीचा पण दिवस होता ना, त्याच्यामुळे मग सुट्टीचा दिवस असला की गर्दी असतेच गंगेवर रोजच्यापेक्षा. कारण इथं भरपूर काही गोष्टी अशा आहेत छान. आपण बसू शकतो. लहान मुलांना पण छान खेळतात लहान मुलं. होड्या वगैरे आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये बऱ्याचदा तुम्हाला दिसलेलं असेल गंगेवर आम्ही येतो तेव्हा. आणि स्मितला खूप जास्त आनंद होतो, खूप छान वाटतंय. आणि त्याचा हट्ट होता ह्या वेळेला की होडीमध्ये बसायचं. त्याचं तेच चाललं, जोपर्यंत इथे थांबलो तोपर्यंत त्याला बसायचंच होतं. पण मला एकटीला घेऊन बसताच आलं नसतं त्याला. बसताना किंवा उतरताना भीती वाटते, किंवा जर नाही बसला, मध्येच रडायला लागला तर काय करायचं. सोबत त्याचे पप्पा असते तर मग बसलो असतो. तर बघूया नेक्स्ट टाईम जर का त्याचे पप्पा सोबत असले तर त्याला बसवू. पाण्यामध्ये त्याला खूप म्हणजे होडीमध्ये त्याला आवडतं. चला चला, कुठून दाखवू मी तुला. लाइटिंग लाइटिंग. धुणार तू? तोंडात पाय धुवायचे? तोंडात पाय धुणार? तू सॉक्स घातलेले, पुन्हा पाय कोरडे नाही होणार. वरती पाणी येतं. कशाला तिथे तिथे काय करायचं पाण्यात, कशाला. चल बुबू. ते गेलं बघ पाण्याजवळ, पाण्याजवळ गेलं बघ. उडी आली बघ इकडे. हो उडी आली बघ इकडे. बुबू खेळताय ना सगळे इकडे बघ लगेच. बघ बघ बघ, ह्या उडीत बसू आपण, है ना. तिकडे लाइटिंग किती छान होते. हे बघ लाइटिंग. ओ नको ना बाळ. हो हां, स्मित सारखं होडीमध्ये बसण्याचा हट्ट करतोय. काय करायचं आज नको, आज नको. काय करू, नंतर बसू आपण होडीमध्ये. आज तेव्हा ते बुबू कसं, त्या बुबूला बघायला जाऊ. हा बुबूला बघायला जाऊ. ते छोटे मुलं किती छान खेळतात बघ बरं. चला तू पण पो चल मस्त. इकडे साईडला पायऱ्यांवर काठाशी बसलेलो आम्ही. आणि स्मित हट्ट करू लागला, आता त्याला खायचं होतं इथे भेळ. इथे भरपूर असं खाण्यासाठी चाट वगैरे असतं, भेळ असतं, पाणीपुरी, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर
त्याला इतर लोकांना खाताना बघितलं की त्याचं इच्छा होते त्याचं लगेच म्हणणं असतं तर त्याला पण पाहिजे. ते बघ पाणी आलं, पाणी आलं. होडी गेली होडी म्हणून पाणी आलं ते. ती होडी गेली ना मोठी. जागा शोधू ना चल. हो खाऊया मग. इकडे आहे का जागा बघू. इकडे 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 चुक्की भेळ. स्मितला खाऊ घालते. सांडवायची नाही इथे सांडते. हा ना. स्मितला भेळ पाहिजे. हो. स्मितला भेळ खायची हा. हट्ट करतो. नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. सकाळची वेळ आहे म्हणून असा थोडासा बसलेला असतो, कारण थंड वातावरण असतं. थंड पाणी पिल्यामुळे सकाळी होतच ते रोज असं थंडी असल्यामुळे. आमचं आवरलेलं आहे. आज स्मितचं जेवण वगैरे स्वयंपाक झाला आहे आणि स्मितची EEG टेस्ट करायची आहे. त्याच्यासाठी तो झोपला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी त्याला लवकर संध्याकाळी म्हणजे रात्री पण उशिरा झोपवलेला आहे, सकाळी लवकर उठवलेला आहे. आणि आता तो जेवण पण झालेलं आहे. गोड खाऊ घालायचं आहे, कारण त्याला मागच्या वेळेला पण 2दा प्रयत्न केलेला तर तो झोपलेलाच नाही. झोपेचं औषध देऊन पण तो झोपत नसतो. टेस्ट आत्ता पण ॲडमिट होता तर ती टेस्ट करायलाच सांगितलेली आहे. आता बघूया जाऊन काय होतं काय नाही. प्रयत्न तर सगळे केले. आता त्याला कमी झोपवलेलं आहे. आता इथं तर त्याला झोपूशी वाटतंय, पण तिथं गेल्यानंतर काय माहीत नाही तो झोपतो की नाही. त्याला झोपेचं औषध पण देतात डॉक्टर तिथे, पण बघूया. तिथला माहोल वेगळा असतो त्याच्यामुळे तो उठूनच जातो, झोपतच नाही तिकडे दवाखान्यामध्ये. तर बघूया आता. गोड त्याला खाऊ घातलेला. आज शिरा केला त्याला. त्याचं भाजीपोळी खाल्ली, त्यानंतर शिरा खाऊ घातला. सोबत पण घेऊन जाते म्हणजे त्याला लागलं तर. मागितलं दुपारी. अख्खा दिवस जातो, कारण 2दा औषध देतात डॉक्टर. आधी देतात, त्यात झोपला तर बघतात, नाही झोपला तर पुन्हा एकदा ट्राय करतात आणि मग तिसऱ्या वेळेला बहुतेक नाही देत. बघूया आता आज कसं करणार आहे. तर मागच्या वेळेला पण पूर्ण दिवस तिथे गेलेला, तरी पण तो नाही झोपला तर नाही झोपला, घरी आल्याला झोपून गेला. असं करतो. बघूया. पण आता जाऊ तिथे. गर्दी असते, गोंधळ असते, इतर पेशंट असतात, त्याच्यामुळे त्या माहोलमध्ये तो झोपत नसतो. त्याला ते कम्फर्टेबल घरी शांततेत झोपायची सवय. तो किती झोप लागली तो चिडचिड करतो तिथे, रडतो, चिडचिड करतो, पण झोपत नाही. बघूया आता. तर चालू आहे प्रयत्न. घेऊन जातो आणि बघू तिथे झोपतो की नाही. आता असं नीट कर, नीट नीट करा. खबडक 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 खबडक. असं खाली करा, असे खाली करा, असे खाली, मग मागे असं असं करायचं. हां कल खाली नाही, असे इथे खेळ ना. मग ते लहान मुलांचे, तू मोठा झालाय बघ, तुझे पाय पुरता की इथे उतरचं. तर बराच प्रयत्न केला. स्मित झोपतच नव्हता. औषध घेतल्यानंतर 1-1.5 तास झाला तरी झोपत नव्हता. थोडी झोप लागायची आणि ते डॉक्टर त्याच्या जवळ आले. त्याला थोडासा जरी टच केला की तो उठला, टच केला की उठला. त्याच्या डोळ्यांवर भरपूर अशी झोपेची धुंदी होती. झोप झोप असा ग्लानीतच होता, तरी पण त्याला टच केला की तो उठलाच पाहिजे. आणि सगळं काही इथे पूर्ण डोक्याला ते हे असं वायरी आणि इलेक्ट्रिक हे असतं. EEG टेस्ट असते, मेंदूचा आलेख. तर मग ते सगळं लावावे लागतात. वायरी असतात त्या पूर्ण केसांना आतमध्ये, म्हणजे इथे असं आतमध्ये लावतात ते. आणि ते सगळं तो नाहीच. आणि त्याला थोडंही हल्लं नाही पाहिजे, एकदम सुन्न असं शांत झोपेतच पाहिजे असतं, तरच ती टेस्ट होते. आणि त्याचा हाच प्रॉब्लेम आहे. एक तर झोपला तर वळवळ पण खूप जास्त करतो आणि झोपतच नाही. 2दा असे 2 ठिकाणी प्रयत्न करून झालेले आहे, पण नाही शेवटी त्याने प्रतिसाद दिलेला. अख्खा दिवस गेलेला पण नाही तर नाही झोपलेला. पण आता ह्या वेळेला झोपतच नव्हता. 2 तास झाले. डॉक्टर पण तिथे जे टेस्ट करणारे होते ते पण म्हणजे थोडेसे वैतागल्यासारखेच झाले, का किती वेळ वगैरे. दुसरे पेशंट पण येत जात राहतं ना. तर असं झालं. आणि
मग त्यांना सांगितलं की आम्ही थोडंसं त्याला बाहेर फिरवून वगैरे आणतो. जेवणं पण नव्हते केलेले सकाळी आम्ही, थोडंसं फक्त स्मितला भाजीपोळी वगैरे केलेली. म्हटलं घरी आल्यानंतर जेऊ किंवा मग बोलले की जा तुम्ही बाहेर थोडं चक्कर वगैरे मारून आणा 1-1.5 तासानंतर वगैरे. तर मग थोडंसं आम्ही तिथंच पुढे गेलो. तो झोपेच्याच धुंदीत होता. मग साधना मिसळ फेमस आहे ती, तिथं गेलो. इतकं छान म्हणजे आता खूप काही त्यांनी बदल केलेले आहे. छान छान आहे सेल्फी पॉईंट आणि खूप काही गोष्टी एन्जॉय करण्यासाठी आहे. पण आम्ही गेलेलो होतो फक्त जेवण्यासाठी. आम्ही तसं खेळणं, तिथं बसणं, एन्जॉय करणं ह्या गोष्टी नव्हत्या. कारण स्मितच एकदम पूर्णपणे झोपेच्या धुंदीत होता. गाडीवरती मात्र तो झोपत होता. त्याला बळजबरी उठून उठून गप्पा मारून त्याला नेलं. भूक लागलेली होती, त्याला पण लागलेली होती. पण तो शिरा नाही खाल्ला. त्याला सोबत गोड डॉक्टरांनी खायला सांगितलेलं होतं, पण नाही खाल्लं त्याने. आणि मग असं बाहेर नेलं की त्याला आवडतं बाहेरचं खाल्लेलं, तर मग खाल्लं त्याने. अं, म्हणजे मिसळपाव वगैरे घेतलेलं तर खाल्लं त्याने. आणि थोडा वेळ बसलो आणि आम्हालाही मूड नव्हता अशी अजिबात नाही काही, म्हणजे सगळं डोक्यामध्ये तेच, आज टेस्ट झाली पाहिजे, आज टेस्ट झाली पाहिजे. कारण टेस्ट करू देत नाही आणि आम्हाला कुणाला अंदाज येत नाही ना डॉक्टरांना आम्हाला की याचं म्हणजे प्रॉब्लेम काय आहे काय नाही. आणि त्याच्यामुळे मग जेवण केलं आणि ते बरं झालं की जेवण केल्यामुळे त्याला अजून जास्त झोप यायला लागली. थोडंसं ऊन पण लागलं आणि मग ऊन लागलं बाहेरून, उन्हामध्ये चक्कर मारून आल्यानंतर आपल्याला थकवा आल्यासारखं होतं, तसं त्याला ते अजून थोडं जास्त जाणवायला लागलं. गाडीवर झोपायला लागलं. रिटर्न आलो दवाखान्यात. डॉक्टर त्या रूमच्या बाहेर निघून गेले. दरवाजा बंद केला, लाईट बंद केले, पडदे उडून घेतले त्यांनी खिडकीचे, अंधार केलं, मग त्याला झोपवलं. इतकी सुविधा तिथे त्याच्यासाठी झोपत नव्हतं म्हणून सगळं काही शांतता, आणि त्याला शांतपणे झोपवलं आणि अर्धा तास झोपू दिलं. आणि मग त्यानंतर त्याला पण कॉन्फिडन्स आला की आता इथे मी एकटाच, इथं कोणी येणार नाही वगैरे, डॉक्टर वगैरे नाही, म्हणून मग तो झोपला शांतपणे. आणि गोळ्यांचं पण भरपूर आता असर व्हायला लागलेलं होतं म्हणून तो झोपला. फायनली तो शांत झोपला. आणि मी मग त्याला केसांना वगैरे हात घालून थोडंसं हलवून बघितलं हा उठतो की नाही. मग नंतर डॉक्टर आलेत, मग त्यांनी बघितलं, थोडं चेक केलं की झोपलाय शांततेत. मग त्यांनी सुरुवात केली आणि ते पण लाईट न लावता थोड्याशा उजेडामध्ये शांततेत गुपचूप डॉक्टरांनी पण सगळं ते लावलं. आणि मग त्याचा अर्धा तास गेला त्याच्यामध्ये, तरी तो शांत झोपलेला होता. की बाप रे, म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला की आता त्याने टेस्ट करू दिली. नाहीतर आम्हाला वाटतच नव्हतं की हा नाही, शक्यच नाही कधी हा टेस्ट करू देईल. कारण त्याला जे रेग्युलर जे औषधं चालू आहे ते तेच आहे की झोप वगैरे लागणं किंवा मग शांत राहणं डोकं, त्याच्यासाठीच ती औषधं आहेत. आणि इतक्या वर्षांपासून ती औषधं घेतल्यामुळे त्याच्यावर ह्या औषधांचा, झोपेच्या औषधांचा असर होत नाही लवकर असं. तर त्यांची त्याला सवय झाली. तर म्हणून मग आता फायनली ह्या वेळेला टेस्ट झाली, तर टेस्टचे रिपोर्ट अजिबात चांगले नाही आलेले. असं आम्हाला म्हणजे वाटत नव्हतं की असे रिपोर्ट येऊ शकतात वगैरे. पण नाही, त्याचे डॉक्टरांनी चेक केलं की एवढ्या म्हणजे 3 वर्षाचा असल्यापासून तो औषधं घेतोय, आता 11 वर्षाचा झालाय आणि एवढ्या दिवसांमध्ये त्याचं थोडं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं. तर तसं काही झालेलं नाही आहे. त्याचं जे प्रमाण आहे भरपूर वाढलेलं आहे. तर एवढ्या प्रमाणात गोळ्या औषधांचा डोस चालू असतानाही त्याची काळजी खूप घेणं गरजेचं आहे. एकदाही औषधचा डोस चुकला नाही पाहिजे, चुकलाच नाही पाहिजे, ताप आलाच नाही पाहिजे. ताप लक्ष द्यावं लागेल त्याच्याकडे. आणि औषधं चालू असताना सुद्धा त्याला कधी पण फिट येऊ शकतं असं डॉक्टर बोलले. कारण त्याचा भरपूर जास्त प्रॉब्लेम जी टेस्ट केली, मेंदूचा आलेख केला, त्याच्यामध्ये दिसून येतोय. तर मग त्याच्यामुळे मग म्हणजे तेव्हापासून थोडंसं टेन्शन वाढते. केली नव्हती टेस्ट तोपर्यंत तरी असं वाटायचं की आता कमी झालं असेल, असं मनाचं समाधान होतं की एवढ्या वर्षांपासून देतोय. डॉक्टर लोक म्हणतातच की हळूहळू फिटचं प्रमाण कमी होतं, तसं आम्ही थोडंसं रिलॅक्स होतो. पण टेस्ट केल्यानंतर तर अजून आम्हाला जास्त म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं वाटायला लागलं की काय रिपोर्ट आलेले, चांगले नाही आलेले रिपोर्ट. तर असं आहे, काळजी घ्यावी लागणार, आता पर्याय नाही आहे. तर असं आहे.
आणि मग घरी आल्यानंतर टेस्ट झाली, फायनली टेस्ट करून झाली, हे महत्त्वाचं होतं. की समजलं नेमकं काय प्रॉब्लेम आहे काही नाही. आणि त्या अजून बाकीच्या टेस्ट पण करायला दिलेल्या आहे, क्रोमोझोनच्या वगैरे 2-3 ज्या स्टेप असतात त्या करून बघणार आहे की प्रॉब्लेम नेमका कुठे आहे आणि कशामुळे आहे वगैरे. आणि त्यानंतर घरी आलो आणि घरी शांततेत झोपला स्मित. तिथं टेस्ट झाल्यानंतर पण तिथे शांततेत झोपला. मग तिथं ते डॉक्टर पण बसलेले होते, त्यांचे काम चालू होतं त्यांचं. आणि तरी तो झोपलेला होता. त्यानंतर त्याला खूप जास्त गाढ झोप लागून गेली. जेव्हा झोपायचं होतं तेव्हा नाही झोपला, पण वेळ खूप जास्त गेला त्याच्यामध्ये, म्हणजे अख्खा दिवसच गेला. मग घरी आले आले मग तो लगेच झोपून गेला. आणि मग बराच उशीर रात्री तो 9 वाजता त्याला औषधं द्यायला बळजबरी उठवलेलं, म्हणजे इतका झोपलेला होता. घरी म्हणजे 5 वाजून गेलेले होते, 5:30 वगैरे वाजले असेल घरी यायला. मग आल्या आल्या झोपला, तर तो त्याला 9 वाजता मी बळजबरी औषधं देण्यासाठी उठवलं. आणि थोडी त्याला ॲसिडिटी झाली बहुतेक, की सारखा तो झोपलेला होता. मग दुपारनंतर बराच वेळ झोपलेला होता. आणि मिसळपाव खाल्ल्यामुळे पण ॲसिडिटी होऊ शकते. त्याच्यामुळे मग तो उलट्या करायला लागला पुन्हा संध्याकाळी. औषधं दिले आणि उलट्या करून टाकले. मग त्याला पुन्हा 12 वाजेपर्यंत हळूहळू औषधं दिले आणि पुन्हा तो झोपला. मग असं झालं. तर असं असतं त्याचं. काही पण करायचं असलं म्हणजे ते टेन्शनच असतं, आणि ह्या गोष्टी त्याच्यात सतत चालूच असतात. तर अशा पद्धतीने चालू आहे. ब्लड टेस्टची रिपोर्ट येतील तेव्हा बघूया काय आहे काही नाही. चला, आणि आजचा हा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ, आवडतात की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.